हा रात्री दिवसू पाही, जैसा जात्यंधा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नाही. ही रात्र आहे की हा दिवस आहे, हा भेद जन्मांधाला ज्याप्रमाणे ठाऊक नसतो त्याप्रमाणे संशयात पडलेला जो मनुष्य आहे त्याच्या मनाला काहीच पटत नाही. लक्षात आलं का? त्याला काहीच कळत नाही. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे, हिता हित. संशयी मनुष्य खरं आणि खोटं, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहीच जाणत नाही. म्हणून संशया होणी थोर. संशया होणी म्हणजे संशयापेक्षा, विकल्पापेक्षा आणिक घोर पाप नाही. आणखी मोठं आणि भयंकर असं पाप नाही आहे. घोर पाप म्हणजे भयंकर पातक. जेवढी काही पाप आहेत त्या सगळ्या पापाचं बीजच जणू काही कोण आहे? संशय. त्यामुळं त्याला या ठिकाणी घोर पाप म्हटलेलं आहे, भयंकर पाप. आणि सगळ्यात मोठं पाप, या संशयाहून दुसरं मोठं आणि भयंकर पाप नाही आहे. म्हणजे सगळ्यात मोठं आणि भयंकर पाप काय आहे? संशय आहे. आता संशयात पडलेल्या माणसाला जर हित काय आणि अहित काय, योग्य काय आणि अयोग्य काय, हेच साच आणि लटिके, सत्य आणि असत्य काय हेच कळत नसेल तर त्या असत्यालाच तो काय समजतोय? सत्य समजतोय. त्या पापालाच काय समजतोय? पुण्य समजतोय. अनुचित अयोग्य गोष्टीलाच काय समजतोय? उचित योग्य काय करतोय? समजतोय. म्हणून त्याच्याकडून काय घडतं? पापच घडतं. म्हणून त्यांनी सांगितलं संशयापेक्षा मोठं काही नाही आहे, पाप नाही आहे. म्हणून संशया होणी थोर आणिक नाही, पाप घोर. पापाचे तर अनेक प्रकार शास्त्रामध्ये केलेले आहेत. पाप आहे, उपपाप आहे, महापाप सुद्धा काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. मलिनीकरण, संकरीकरण, अनेक 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 पापाचे प्रकारच शास्त्रामध्ये केले गेलेले आहेत. पण ज्ञानोबराय म्हणतात संशया वाचून मोठं आणि दुसरं भयंकर पाप नाही आहे.